गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, नवीन लेक्चरला नवीन युनिटला आपण स्टार्टिंग करणार आहोत. तर युनिटचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे. तर बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज, तर मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल वर्क, ओके, त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज हा वर्ड डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. तर मेकॅनिकल वर्क केव्हा होते की ज्यावेळेस कोणतेही एखादे ॲपरेटस असतील, कोणत्याही गोष्टीतील सर्व ज्यावेळेस त्यांच्या हालचाली होतील म्हणजे डिस्प्लेसमेंट होईल. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण असं कन्सिडर करत असतो की मेकॅनिकल वर्क इज डन. ओके. तर तेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज, त्या सर्व मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याला कशाच्या पाहायच्या आहेत? फ्लुइड्सच्या. कशाच्या पाहायच्या आहेत? आपल्याला फ्लुइड्सच्या पाहायच्या आहेत. पण मग सर्वात अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की फ्लुइड्स म्हणजे नेमकं काय असते. तर फ्लुइड्स हा एकदम साधा आणि सोपा कन्सेप्ट आहे. युनिट हे खूप लेंदी आहे, बट ठीक आहे, हार्ड पण तेवढंच आहे. इथं फ्लुइड्स. ठीक आहे. तर फ्लुइड्स म्हणजे हा नेमका ऑब्जेक्ट काय आहे, याच्या प्रॉपर्टीज नेमक्या काय आहे. ठीक आहे. तर हे आपण आता वन बाय वन लर्न करू. तर हे युनिटला स्टार्टिंग करण्याच्या अगोदर कॅन यू रिकॉलमध्ये काही इम्पॉर्टंट असे क्वेश्चन विचारलेले आहेत. ते क्वेश्चन अगोदर बघू, त्यानंतर युनिटला स्टार्टिंग करू. ओके. तर बघा, पहिलाच क्वेश्चन आहे, हाऊ इम्पॉर्टंट आर फ्लुइड्स इन अवर लाईफ. ओके. तर बघा, हाऊ इम्पॉर्टंट फ्लुइड्स इन अवर लाईफ. ठीक आहे. तर फ्लुइड्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का, हे अगोदर सांगा. तर हे माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर फ्लुइड्स म्हणजे काय की हा एक, इट इज द स्टेट ऑफ मॅटर. ही एक मॅटरची काय स्टेट आहे. ओके. इट इज द स्टेट ऑफ मॅटर. ओके. हे सर्वात पहिले पॉईंट तुम्ही लिहू शकता की इट इज द स्टेट ऑफ मॅटर. ठीक आहे. सेकंड असं तुम्ही लिहू शकता इथं की द ऑब्जेक्ट और द सबस्टन्स which can be flow, म्हणजे जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो म्हणजे वाहू शकतो. ठीक आहे. जो सबस्टन्स वाहू शकतो त्याला तुम्ही काय म्हणू शकता? फ्लुइड असं म्हणू शकता. मग यामध्ये जनरली काय येते? लिक्विड येते आणि एअर पण येते. ठीक आहे. लिक्विड अँड गॅसेस येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजेच वॉटर हे पण एक फ्लुइड आहे आणि गॅसेस मधली जी वॉटर व्हेपर आहे म्हणजेच किंवा एअर पण आहे, हे पण काय आहे? फ्लुइड आहे. ठीक आहे. तर म्हणजेच काय, हा एक तुम्हाला समजून राहिलं की हा एक सबस्टन्स आहे. काय? हा एक सबस्टन्स आहे. ठीक आहे. इट इज द स्टेट ऑफ मॅटर पण म्हणू शकता किंवा हा एक असा सबस्टन्स आहे की तो फ्लो होऊ शकतो. ठीक आहे. हा फ्लो कधी होऊ शकतो की एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ एक्सटर्नल फोर्स जर समजा याच्यावर ऍक्ट झाला तरी पण हा काय होऊ शकतो? फ्लो होऊ शकतो. त्याला काय म्हणायचं? फ्लुइड असं म्हणायचं. ठीक आहे. फ्लुइडचे मेनी एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल म्हटल्यापेक्षा अप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे. तर ते आपण नंतर बघूच. पण सर्वात अगोदर आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ इम्पॉर्टंट फ्लुइड्स इन अवर लाईफ. ठीक आहे. तर लाईफमध्ये जो सर्वात इम्पॉर्टंट जर पार्ट येत असेल तर तो येतो म्हणजे सर्वात अगोदर माणूस, म्हणजेच ह्युमन बिईंग. ठीक आहे. तर हा जो माणूस आहे, हा जो ह्युमन बिईंग आहे, ठीक आहे, म्हणजेच ज्या मॅमलियन, ठीक आहे, जे मॅमलियन्स असतील सर्व, तर ते सर्व 70% कशापासून बनलेले आहेत? विच आर मेड अप ऑफ फ्लुइड. ठीक आहे. आणि 70% जवळपास 70% वॉटर आहे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट इन व्हेरियस फॉर्म. जसं ब्लड आहे, ठीक आहे, वॉटर आहे, व्हेरियस ॲसिड्स आहे, ठीक आहे, व्हेरियस एन्झाईम्स आहे. ठीक आहे. तर हे जे सर्व कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? फ्लुइड फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. त्याचे रिएक्शन्स होत राहतात, ॲसिड बेसिस. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली रिएक्शन सुरू राहतात. इन द फॉर्म ऑफ फ्लुइड्स असतात ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या फ्लुइडचं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये, या पूर्ण युनिव्हर्समध्ये जर सर्वात इम्पॉर्टंट जर कोणी असेल तर तो आहे माणूस हा प्राणी. बरोबर आहे ना. तर तोच 70% कशापासून बनलेला आहे? वॉटरपासून बनलेला आहे, फ्लुइडपासून बनलेला आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ओके, यांचे पण कंटिन्युअसली ॲक्टिव्हिटीज चालू राहतात. ठीक आहे. म्हणजेच यांचं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये आहे, ह्युमन बिईंगमध्ये आहे. ठीक आहे. सो इट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फ्लुइड इन अवर लाईफ. ठीक आहे. आणि जवळपास जे वॉटर आहे, तर हे पाणी म्हणजे जीवन, हे सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून सर्वात इम्पॉर्टन्स ऑफ फ्लुइडचा आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. तर त्यानंतर ॲप्लिकेशन याचे भरपूर आहेत. ठीक आहे.
तर बघा आता सर्व गोष्टी आता कशावर आल्या, फ्लुइडवर आल्या. कशावर आल्या तर सर्व गोष्टी फ्लुइडवर आल्या. ठीक आहे. तर बघा जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे, तुम्हाला माहिती आहे हायड्रॉलिक सिस्टीम बरोबर आहे ना, जी जेसीबी वगैरे असतात, ज्या ट्रॉलीज असतात. ठीक आहे. तर त्या सर्व कशावर चालतात तर त्या फ्लुइड्स असते, त्यामध्ये ते ऑइल असते, ते ऑइल प्रेशर एक्झर्ट करते त्याच्यावर आणि ती ट्रॉलीज काय ते वर खाली होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे ते जेसीबी असतात, तर ती जेसीबी पण हायड्रॉलिक सिस्टीमवरच वर्क करतात. त्यामध्ये काय आहे, फ्लुइड असते. काय असते त्यामध्ये, फ्लुइड असते. ठीक आहे. जर समजा तुम्ही मेकॅनिकल इंजिनियरला गेले तर तुम्हाला फ्लुइड डायनामिक्स हा एक स्पेशल सब्जेक्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला डिटेल अभ्यास करता येईल कशाचा, फ्लुइड्सचा. ठीक आहे. तर बघा, सो हाऊ इम्पॉर्टंट फ्लुइड्स इन अवर लाईफ तुम्हाला मी एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. ठीक आहे. म्हणजेच या सबस्टन्सचं, या मॅटरच्या स्टेटचं सर्वात इम्पॉर्टन्स काय आहे की ही जी स्टेट आहे तर ती इझिली फ्लो होऊ शकते. ठीक आहे. हीच याची एक जी बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रॉपर्टी आहे. तर ही बरेचसे वर्डन आपल्याला परफॉर्म करण्यासाठी काय करतात, हेल्प करत असतात. ठीक आहे. तर झाला पहिला क्वेश्चन आपला, हाऊ इम्पॉर्टंट फ्लुइड्स इन अवर लाईफ. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर. व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बऱ्याच वेळ तुम्ही हे केमिस्ट्रीमध्ये ऐकलं असेल. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर बघा, इट इज द फोर्स exerted on unit surface area, on unit झालेली आहे डेफिनेशन, on unit surface area on weight by air on above it is known as ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असते, हवेचा दाब. ठीक आहे. म्हणजेच वातावरणीय दाब म्हणतात त्याला. ठीक आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय की ही जी एअर आहे, ठीक आहे, एअर जर आहे तर ही जी एअर आहे तर ही वेगवेगळ्या गॅसेस पासून तयार झालेली एक काय आहे, कॉम्बिनेशन आहे. कशाचं, गॅस मॉलिक्युल्सचं. यामध्ये वेरियस कॉन्सन्ट्रेशन्स आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे. हायड्रोजन, बरेचसे असे गॅसेस आहेत, यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय एअर. याचं एक पर्टिक्युलर काय वेट आहे. ठीक आहे. मग एक पर्टिक्युलर वेटमुळे काय तयार होतो, या ॲटमॉस्फिअरवर एक प्रेशर तयार होते. ठीक आहे. ड्यू टू दिस एअर गॅस मॉलिक्युल्स. ओके. सो दिस इज कॉल्ड एज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणतात त्याला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. हे सर्व डिपेंड हे का बरं तयार झालं तर या सर्व ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसचे मॉलिक्युल्स असतील तर त्यांचं काहीतरी वेट असते. तर ते वेट काय एक्झर्ट करत असते, फोर्स एक्झर्ट करत असते. ठीक आहे. तर त्यालाच काय म्हणतात, एका पर्टिक्युलर एरियावर. ठीक आहे. प्रेशर आलं म्हणजे एक पर्टिक्युलर सरफेस एरिया असतोच. ठीक आहे. तर एका पर्टिक्युलर सरफेस एरियावर पर्टिक्युलर वेट काय एक्झर्ट करत असतो, फोर्स एक्झर्ट करत असतो. त्याला काय म्हणतात, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणतात त्याला, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतात. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा. Do you feel excess pressure? Do you feel excess म्हणजे अतिरिक्त. excess म्हणजे काय, अतिरिक्त. Do you feel excess pressure? Excess pressure while swimming underwater. While swimming अंडर वाटर. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन समजला का तुम्हाला. क्वेश्चन हाच आहे की ज्यावेळेस तुम्ही स्विमिंग करत असता तर त्यावेळेस तुम्ही स्विमिंग करत असताना तुमच्यावर काहीतरी अतिरिक्त प्रेशर ऍक्ट होऊन राहिलं असं तुम्हाला जाणवते का, असं या क्वेश्चनचं मिनिंग आहे. बघा बरं, विचार करून तुम्हाला समजते का थोडं. तर बघा, ज्यावेळेस एखादा पर्सन हे वॉटर आहे, एखादा पर्सन या वॉटरमध्ये काय करत असेल, सपोज स्विमिंग करत असेल तर यावर ऍक्ट होणारे फोर्सेस बघा. सर्वात अगोदर असते आपला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतेच, बरोबर आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते. त्याचप्रमाणे हे जे वॉटर आहे तर या वॉटरचे काय असतात, एअर कॉलम असतात. या वॉटरचे काय असतात, एअर कॉलम असतात. ठीक आहे. किंवा वॉटर कॉलमच म्हणायचे याला काय म्हणायचं, वॉटर कॉलम असतात. ठीक आहे.
हे काय असतात, वॉटर कॉलम असतात. वॉटर कॉलम म्हणजेच काय की एक असा कॉलम की त्या रिजन मध्ये, त्या कॉलम मध्ये प्रेशर हे सेम असेल, बट जे वॉटरचे पूर्ण जे लेअर असतात तर त्या प्रत्येक लेअरचं जे प्रेशर असते हे डिफरंट असते. वॉटरच्या प्रत्येक लेअरचं, प्रत्येक कॉलमचं जे प्रेशर असते तर ते काय असते, डिफरंट असते. ठीक आहे. तर मग इथं तेच आहे की ज्यावेळेस एखाद्या वॉटरमध्ये एखादा पर्सन हा स्विमिंग करत असेल तर त्यावेळेस सर्वात अगोदर त्यावर दोन प्रेशर ऍक्ट होतात. तर सर्वात अगोदर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर, त्यानंतर सेकंड जे आहे तर ते वॉटर कॉलम पण त्यावर काय एक्झर्ट करत असते, प्रेशर ऍक्ट करत असते. ठीक आहे. हे झाले दोन. बट त्याच अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की वॉटरची एक प्रॉपर्टी आहे की तो पण एक त्याच्यावर काय करत असतो, अपवर्ड एक फोर्स ऍक्ट करत असतो. कोणता फोर्स ऍक्ट करत असतो, त्यावर एक अपवर्ड फोर्स ऍक्ट करत असतो. तर त्या अपवर्ड फोर्सला मी काय म्हटलेलं होतं, बियॉन्ड फोर्स. काय म्हटलं होतं, बियॉन्ड फोर्स म्हटलं होतं. आहे ना, झालेलं आहे आपलं बियॉन्ड फोर्स. ठीक आहे. तर इथं काय होते की इथं हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि वॉटर कॉलम यांचं प्रेशर आणि त्यानंतर या बियॉन्ड फोर्सचं प्रेशर हे काय होते, बॅलन्स होते. हे प्रेशर काय होते, बॅलन्स होते. म्हणजे हे दोन्ही प्रेशर काय होऊन जातात, सर्व प्रेशर काय होऊन जातात, कॅन्सल होऊन जातात. म्हणजेच या पर्सनवर कोणत्याच प्रकारचं एक्सेस प्रेशर हे एक्झर्ट होत नाही. ठीक आहे. हे दोन प्रेशर यावर एक ऍट अ टाइम ऍक्ट होतात. सॉरी. बट त्याच वेळेस बियॉन्ड फोर्स पण त्यावर ऍक्ट होतो आणि हा बियॉन्ड फोर्स या दोन्ही फोर्सेसला काय करून टाकतो, बॅलन्स. त्यामुळे या स्विमरवर कोणत्याच प्रकारचं एक्सेस प्रेशर, अतिरिक्त प्रेशर हे ऍक्ट होत नाही. ठीक आहे. झाला कन्सेप्ट, झाला क्वेश्चन नंबर 3. आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. बघा, जो नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, राईट अ नोट ऑन फ्लुइड्स. ठीक आहे. फ्लुइडवर आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर फ्लुइड, ओके, तर फ्लुइडच्या नोट्स, फ्लुइडच्या मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत की तो बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स शो करत असतो. ठीक आहे. तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक तर भरपूर आहेत, आपण त्या बघणारच आहोत. बट काही एक शॉर्ट नोट लिहा की फ्लुइडवर. ठीक आहे. तर बघा, सर्वात अगोदर हा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा 2 मार्क्ससाठी मे बी विचारला जाऊ शकतो पुन्हा. ठीक आहे. तर डेफिनेशन लिहून घ्यायची इथे, द सबस्टन्स विच अलाउड टू फ्लो, ओके, और द सबस्टन्स विच कॅन फ्लो इज नोन ॲज फ्लुइड. काय म्हणायचं त्याला, फ्लुइड असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, वाहू शकतो, तर त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, फ्लुइड. ठीक आहे. काय म्हणायचं त्याला, फ्लुइड असं म्हणायचं. ठीक आहे. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट बघा, इथं काय आहे, लिक्विड अँड गॅसेस. ठीक आहे. म्हणजेच एक मॅटरची जी स्टेट आहे लिक्विड अँड गॅसेस, तर ते फ्लुइड ही त्यांना काय म्हणायचं, फ्लुइड असं म्हणायचं. म्हणजेच लिक्विड आणि गॅसेस या स्टेट्समध्ये येणारे सर्व सबस्टन्सेस हे काय असतात, फ्लुइड असतात. काय असतात, फ्लुइड असतात. ठीक आहे. म्हणजेच पहिली डेफिनेशन, दुसरं लिक्विड अँड गॅसेस स्टेट्स आर इन्क्लुडेड इन फ्लुइड. ठीक आहे. हा पहिला झाला. दुसरा झाला बघा, पहा थोडंसं आता टॉपिक इकडे घेतो. तर बघा, टार्गेट पब्लिकेशनमधून आपल्याला स्टेट बोर्डचा कंप्लीट स्टडी करायचा आहे 12वीचा. आलं लक्षात. टार्गेट पब्लिकेशनमधून आपल्याला 12वीच्या होल सिलेबसचा स्टडी करायचा आहे. आलं लक्षात. त्यासाठी सर्वांकडे टार्गेट पब्लिकेशनची नोट्स असणे आवश्यक आहे. टाईम आपल्याला खूप कमी मिळणार आहे. आपलं जे मॅनेजमेंट आहे तर ते मॅनेजमेंट एकदम प्रॉपर मॅनेजमेंट असलं पाहिजे की त्या टाईममध्ये, तेवढ्या टाईममध्ये बरोबर आपला सिलेबस हा कंप्लीट झाला पाहिजे. ठीक आहे. टार्गेट पब्लिकेशन याच्यासाठी प्रेफर केलं की याची जी नोट्सची लँग्वेज आहे तर ती नोट्सची लँग्वेज ही आपल्या स्टेट बोर्डच्या बुकला घेऊन चालते. ठीक आहे. म्हणजेच पेपर चेक करणाऱ्याला असं वाटते की याने जो स्टडी केलेला आहे तर तो स्टडी कशामधून आहे, स्टेट बोर्डच्या बुकमधून आहे. आलं लक्षात. त्यामुळे आणि तुम्हाला जे मार्क्सची काउंटिंग होते, मार्क्स वगैरे तुम्हाला जास्त मिळतात त्यामध्ये, असं माझं एक ओपिनियन आहे मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये. आलं लक्षात. हा पॉईंट एक लक्षात ठेवून द्या सर्वांनी. ठीक आहे. म्हणून दिवाळीनंतर जवळपास जास्तीत जास्त 35 ते 40% डिस्काउंटमध्ये मी सर्वांसाठी टार्गेट पब्लिकेशनच्या नोट्स ऑर्डर करणार आहे. आलं लक्षात. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपापली नावे द्यावी.
ओके, लेट्स मूव टुवर्ड्स अवर नोट ऑन फ्लुइड्स. डेफिनेशन झाली. त्यानंतर बघा, डिफॉर्म्स कंटिन्युअसली अंडर ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. फ्लुइड, तर बघा फ्लुइड म्हणजे काय की एकतर लिक्विड किंवा एकतर गॅसेस. ठीक आहे, एकतर लिक्विड एकतर गॅसेस, एकतर लिक्विड एकतर गॅसेस. ठीक आहे. तर इथं हे जे आहेत वॉटर आहे किंवा गॅस मॉलिक्यूल आहेत, तर यांचं जे डिफॉर्मेशन आहे, तर ते डिफॉर्मेशन काय होते, इझिली होते. डिफॉर्मेशन काय होते, इझिली टेक्स प्लेस अंडर ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. म्हणजे एकदम कमी फोर्समध्ये यांचं डिफॉर्मेशन होते. डिफॉर्मेशन म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही आहे, बरोबर आहे ना. डिफॉर्मेशन म्हणजेच काय की इलॅस्टिसिटीमध्ये आपण शिकलेलं आहे. डिफॉर्मेशन म्हणजेच काय, इट इज द चेंज इन इट्स शेप साईज, ओके, अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे. म्हणजे एका फोर्समुळे ज्या ऑब्जेक्टच्या शेपमध्ये साईजमध्ये चेंज येतो, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, डिफॉर्मेशन म्हणतात. आणि लिक्विडमध्ये इझिली डिफॉर्मेशन होते. बघा, तुम्ही एक ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि ते असं टाकलं खाली जमिनीवर, ते सडनली काय होतं, ते वाहत जाते. म्हणजे ते फ्लुइडी प्रॉपर्टी शो करते. बट त्याची साईज शेप बघा कसा चेंज होत जातो, बरोबर आहे ना. कशा प्रकारे चेंज होत जातो, जसा तो त्याला समोरचा असा शेप मिळत जाईल तशा शेपचा तो बनत जातो. ठीक आहे. म्हणजेच त्याचं जे डिफॉर्मेशन आहे तर ते एकदम कमी फोर्समध्ये काय होतो ते घडून येते. ठीक आहे. सेम गॅसेसमध्ये पण तसंच आहे. सपोज तुम्ही एखादं या प्रकारचं कंटेनर घ्या, ठीक आहे, या शेपचं कंटेनर घ्या, किंवा तुम्ही बघा या शेपचं कंटेनर घ्या तुम्ही, जे आपल्या घरी सिलेंडर असते, यामध्ये गॅस भरा, सेम या शेपचा काय बनतो, तो गॅस बनतो. ठीक आहे. म्हणजेच काय की फ्लुइड हा एक असा सबस्टन्स आहे की त्याचं डिफॉर्मेशन करणे हे एकदम इझी आहे. एकदम कमी एक्सटर्नल फोर्समध्ये तो फ्लुइड काय तयार होऊन जातो, तो शेप अँड साईज काय करून टाकतो, चेंज करून टाकतो. ठीक आहे. तर ही झाली एक नेक्स्ट प्रॉपर्टीची. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरची प्रॉपर्टी बघा, शेअर मॉड्युलस इज 0. ठीक आहे. तर बघा, शेअर मॉड्युलस इज 0. ठीक आहे. शेअर मॉड्युलस इज 0 म्हणजेच काय की बघा, शेअरिंग स्ट्रेस पाहिला होता आपण. काय पाहिला होता, शेअरिंग स्ट्रेस पाहिला होता. त्यानंतर शेअर, हे सर्व काय आहेत, इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत. हे सर्व काय आहेत, इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत. आणि यामध्ये याचा जो फ्लुइडचा जो शेअर मॉड्युलस असतो, तर हा शेअर मॉड्युलस काय असतो, 0 असतो. ठीक आहे. शेअर मॉड्युलस काय असतो, 0 असतो. म्हणजेच हा काय करत नाही, रजिस्ट करत नाही. कशाला, डिफॉर्मेशन होण्यासाठी हा रजिस्ट करत नाही. ठीक आहे. सो शेअर मॉड्युलस इज 0. त्यानंतर लास्ट इज इट इज फ्लो अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. बरोबर आहे. तर पहा, हा जो फ्लो व्हायचा असेल, तर बघा सपोज आता आपण इथं लिक्विडचं न घेता आपण गॅसेसचं एक्झाम्पल घेऊ, यावरून आपल्याला आणखी इझी समजेल. बघा, इथं गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, तुम्हाला दिसून येत राहिले, मला पण दिसून येत राहिले, पण आहेत. ठीक आहे. बट जर समजा इकडून जर हवा आली, इकडून जर प्रेशर आलं, तर हे सर्व गॅस मॉलिक्यूल कुठं चालले जातील, समोर चालले जातील. बरोबर आहे ना. किंवा तुम्ही काय करा की थर्मोकॉलचे असे जे छोटे छोटे जे बॉल असतात ते हातावर घ्या. ठीक आहे. आणि ते कन्सिडर करा गॅसचे मॉलिक्यूल आहे. बरोबर आहे. त्या थर्मोकॉलच्या बॉलपेक्षा पण जे गॅसचे मॉलिक्यूल असतात त्यांचं जे मास वेट आहे ते खूप कमी असते. ठीक आहे. तर तुम्ही असे ठेवले तर जशी हवा येईल तर तसे ते इझिली काय होऊन जातात, डिफॉर्म होऊन जातात. ठीक आहे. तर ते इझिली फ्लो होऊन जातात, म्हणजे एकदम कमी एक्सटर्नल फोर्समध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे हे 5 पॉईंट इथं इम्पॉर्टंट होते की जे मी एक्सप्लेन केले. आता बघू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन, कशामधला, कॅन यू रिकॉल मधला. बघा आता लास्ट कॅन यू रिकॉल मधले 2 क्वेश्चन. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज इनकम्प्रेसिबल फ्लुइड. व्हॉट इज मीन बाय इनकम्प्रेसिबल फ्लुइड. तर इनकम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे असं फ्लुइड की त्याची जी डेन्सिटी आहे, ठीक आहे, तर त्याची जी डेन्सिटी आहे, तर ती डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. त्याची डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते, जरी प्रेशर इज चेंज. ठीक आहे. प्रेशर जरी चेंज झालं, ठीक आहे, इफ प्रेशर इज चेंज. ठीक आहे. म्हणजेच काय की प्रेशर जरी चेंज झालं तरीही त्या फ्लुइडची जी डेन्सिटी आहे, जो मास व्हॉल्यूम रेशो आहे, तर तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो.
तो रेशो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो, तर त्यालाच काय म्हणायचं, इनकम्प्रेसिबल फ्लुइड. काय म्हणायचं त्याला, इनकम्प्रेसिबल फ्लुइड. द फ्लुइड हॅव्हिंग डेन्सिटी इज कॉन्स्टंट, ओके, ॲट एनी प्रेशर इज नोन ॲज इनकम्प्रेसिबल फ्लुइड. ओके, चला इथपर्यंत. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ एन आयडियल फ्लुइड. तर जसं आयडियल गॅस होता की त्याने प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरशी रिलेटेड आयडियल गॅस इक्वेशन जर फॉलो केलं असेल तर त्याला म्हणायचं आयडियल गॅस. ओके, तर त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे जर फॉलो केल्या त्याने तर आपण असं म्हणू की तो कोणता गॅस आहे, आयडियल गॅस आहे. ठीक आहे, मग इथं आयडियल फ्लुइड कशाला म्हणतात, तर ते कसं असलं पाहिजे, सर्वात अगोदर इनकम्प्रेसिबल असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, ते इनकम्प्रेसिबल असलं पाहिजे. ओके, म्हणजेच काय की त्याची जी डेन्सिटी आहे ती काय राहायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. ठीक आहे, सेम फ्लो इज इररोटेशनल. फ्लो इज इररोटेशनल म्हणजेच काय की जो फ्लो असेल तर तो फ्लो कसा असायला पाहिजे, स्मूथ असायला पाहिजे. फ्लो कसा असायला पाहिजे, स्मूथ असायला पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणजेच बघा, हे जे फ्लुइड असतात तर हे फ्लुइड जनरली फ्लो केल्या जातात बाय व्हेरियस पाईप्स. वेगवेगळ्या पाईपमधून हे जे फ्लुइड असतात तर हे फ्लो केल्या जातात. ठीक आहे, तर ते टाकत असताना जे फ्लुइड आहे तर ते इझिली फ्लो झाले पाहिजे, स्मूथली फ्लो झाले पाहिजेत आणि तिकडून आपल्याला मिळायला पाहिजेत आउटपुट. इनपुट इक्वल आपल्याला आउटपुट मिळायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तिथं काहीतरी रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स वगैरे तिथं क्रिएट व्हायला नको. ठीक आहे, म्हणजे कोणी तयार नाही केला पाहिजे की या फ्लुइडनेच तयार नाही केला पाहिजे. ठीक आहे ना, तर याने त्यामध्ये क्रिएट करायला पाहिजे नाही. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणतात, दिस फ्लो इज इररोटेशनल. ओके, त्यानंतर ठीक आहे, इररोटेशनल झाला. त्यानंतर नॉन व्हिस्कस. व्हिस्कोसिटी, तुम्ही ही व्हिस्कोसिटी ऐकली असेल. ठीक आहे, तर व्हिस्कोसिटी म्हणजेच काय की ते जे लिक्विड असते, तो जो एक सबस्टन्स असतो तर तो किती व्हिस्कस आहे. ठीक आहे, जसं फेविकॉल काय खूप जास्त व्हिस्कस आहे. ठीक आहे ना, म्हणजे त्याची व्हिस्कोसिटी काय आहे, जास्त आहे. मग तो कसा असला पाहिजे, नॉन व्हिस्कस असायला पाहिजे. म्हणजेच ज्या सबस्टन्समधून तो फ्लो होऊन राहिला तर त्या सबस्टन्समधून तो इझिली फ्लो केव्हा होईल, ज्यावेळेस त्याची व्हिस्कोसिटी काय असेल, कमी असेल. ठीक आहे, एक वॉटर घ्या आणि त्यानंतर एक आपण शहद घेतो ते शहद घ्या. ठीक आहे, तर जी शहदाची जी व्हिस्कोसिटी आहे ती जास्त आहे आणि वॉटरची व्हिस्कोसिटी काय आहे, कमी आहे. म्हणून तुम्ही जर समजा एका पाईपमधून वॉटर टाकलं आणि एका याच्यामधून जर शहद टाकलं, हनी टाकलं, तर वॉटर ही इझिली फ्लो होऊन जाईल आणि जे शहद आहे तर ते इझिली फ्लो होणार नाही, ते चिपकत जाईल. ठीक आहे, ते इझिली फ्लो होणार नाही, म्हणजे त्याची व्हिस्कोसिटी काय जास्त आहे. म्हणजे जे आयडियल फ्लुइड असते तर त्याची जी व्हिस्कोसिटी असते ती एकदम कमी असते, म्हणजेच ती काय असते, नॉन व्हिस्कस. आणि शेवटी जो त्याचा फ्लो आहे तर तो फ्लो कसा असला पाहिजे, स्टेडी फ्लो असला पाहिजे. म्हणजेच काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट फ्लो असायला पाहिजे. म्हणजेच काय की सपोज एखादा हा पाईप आहे. ठीक आहे, एखादा हा पाईप आहे. ठीक आहे, आणि यामध्ये मी काय टाकलं, फ्लुइड टाकलं. सपोज याच्यामध्ये मी पेट्रोल वगैरे टाकलं. ठीक आहे, पेट्रोल किंवा ऑइल टाकलं मी यामध्ये, तर ते काय होईल, अशा प्रकारे यामधून असं फ्लो होईल. ठीक आहे, कसं होईल, ते इथं फ्लो होईल. ठीक आहे, आणि इथं मला मिळेल ते. बरोबर आहे ना. तर मग इथं जेवढी या ऑइलची व्हेलॉसिटी असेल इथं पण तेवढीच मला इथं व्हेलॉसिटी मिळायला पाहिजे. म्हणजेच V1 इक्वल टू V2. म्हणजेच काय की प्रत्येक पॉइंटवर या ऑइलची फ्लो होण्याची जी व्हेलॉसिटी असेल तर ती काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. तेव्हाच काय म्हणून आपण, जो फ्लो असेल तर तो फ्लो कसा आहे, स्टेडी फ्लो आहे. कसा आहे तो फ्लो, स्टेडी फ्लो आहे. आला लक्षात. तर बघा आता याचे अप्लिकेशन बरेच आहेत की जी हायड्रॉलिक लिफ्ट असते. हायड्रॉलिक लिफ्ट मला वाटते की आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेली आहे. हायड्रॉलिक लिफ्ट, ठीक आहे, पाहिलेली आहे ना, सर्वांनी पाहिलेली आहे हायड्रॉलिक लिफ्ट. ठीक आहे, वर खाली जाण्याचे जे असते ते सर्व आता कशावर डिपेंड आहे. अगोदर त्या अशा वायर राहायच्या, काय राहायच्या, त्या वायर राहायच्या खूप जाळ्या अशा. वायर जर तुटल्या तर ते लिफ्ट पण घसरून जायची. ठीक आहे, बट आता इथं कशावर आलं, सर्व फ्लुइडवर आलं. म्हणजेच आता इथं जर सपोज आता मी इथं असं बसलेला आहे. ठीक आहे, या लिफ्टमध्ये, मग प्रेशर ते फ्लुइड कुठून अप्लाय करेल, खालून अप्लाय करेल, म्हणजे ही लिफ्ट वर जाईल. ठीक आहे, सेम आता मला खाली जायचं प्रेशर वरून, किंवा प्रेशर ते रिलीज केलं म्हणजे ती लिफ्ट आपोआप कुठं येऊन जाईल, बाय द ग्रॅव्हिटी खाली येऊन जाईल. म्हणजेच हायड्रॉलिक लिफ्ट. ठीक आहे, हे एक अप्लिकेशन आहे. त्यानंतर तुम्ही बघा JCB वगैरे असतात. ठीक आहे, किंवा ट्रॉलीज आहेत आपल्या ट्रॅक्टरच्या, त्यामध्ये पण हायड्रॉलिक सिस्टीम आहे. अशा प्रत्येक ठिकाणी आता काय आली, हायड्रॉलिक सिस्टीमच आलेली आहे. आणि ही जी हायड्रॉलिक सिस्टीम आहे तर ही हायड्रॉलिक सिस्टीम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. कशाची, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हे कॅन यू रिकॉलमधले आज क्वेश्चन पाहिले. ॲक्च्युअल टॉपिकला आपण सुरुवात करू आपल्या नेक्स्ट लेक्चरपासून. ओके, थँक्यू.